आज अशा एका वीरांगनेची शौर्यगाथा आपल्याला ऐकवणार आहोत, जिनं अत्यंत क्रूर, बलाढ्य आणि अहंकारी मोहम्मद घोरीला पराजित केलं. केवळ पराजितच नाही, तर त्याला मानसिकरित्या इतकं हतबल केलं की तो नंतर कोणतीही लढाई स्वबळावर लढू शकला नाही. कोण होती ही शूर राणी? त्यासाठी बघा हा संपूर्ण व्हिडिओ. मागच्या भागात आपण पाहिलं होतं राणी नायकी देवींच्या सैनिकांनी दाखवलेलं अद्वितीय शौर्य, त्यांची अनोखी युद्धनीती आणि हर हर महादेवच्या गर्जनेनं थरारलेल्या घोरीच्या छावणीचं भयावह दृश्य आज जाणून घेऊयात. राणी नायकी देवी आणि त्यांच्या सैन्याचा अतुलनीय पराक्रम. आता रणभूमीवर अवतरला होता दुर्गेचा अवतार राणी नायकी देवी. त्या दोन्ही हातात तलवारी घेऊन आक्रमकांना तुडवत पुढे जात होत्या. प्रत्येक वार जणू आकाश कापेल इतका प्रखर. प्रत्येक आक्रमक जणू गाजर मुळ्यासारखा कापला जाईल. भूमी लाल होत होती. ते रक्त होते आर्यावर्ताकडे वाकड्या दृष्टीनं पाहणाऱ्या शत्रूचे. आर्यावर्तावर हल्ला करण्याची घोरीनं केलेली सर्वात मोठी चूक, ज्याची किंमत त्याला आता मोजावी लागत होती. राणीनं तिच्या मार्गातील शेकडो आक्रमकांचा धुव्वा उडवत चक्रव्यूह फोडला आणि ती थेट घोरीच्या समोर उभी राहिली. राणीच्या एका कटाक्षानेच घोरीचे डोळे भयाने पांढरे पडले. तो वेड्यासारखा पळू लागला, पण रणमाता त्याच्या मागे होती, अप्रतिहत, अविरत, अजेय. शेवटी राणी आई नायकी देवीनं घोरीला गाठलं. एका जबरदस्त वारानं घोरी खाली कोसळला. त्याचे अवयव विद्रूप झाले. डोळ्यांवर काळोख पसरला. घोरी मृत्यूपथावर होता, पण तेव्हाच त्याचे पळपुटे सैनिक त्याला घाबरलेल्या अवस्थेत तिथून ओढून घेऊन गेले. घोरी इतका भयभीत झाला होता की त्याच्या जखमातून रक्त वाहत असतानाही तो घोड्यावरून उतरायलाही तयार नव्हता. त्यानं आदेश दिला, घोडा थांबवू नका. मी मुलतानला पोहोचेपर्यंत काहीही झालं तरी उतरायचं नाही. घोडा दमला तर त्यानं दुसऱ्या घोड्यावर आपल्याला ओढून नेण्याचा आदेश दिला. जेव्हा तो मुलतानला पोहोचला तेव्हा तो पूर्णपणे रक्तानं निथळत होता आणि तेव्हाच त्याला समजलं, राणी नायकी देवीच्या तलवारीचा वार इतका प्रखर होता की घोरी कायमचा नपुंसक झाला होता. ही होती ती युद्ध गाथा, ज्यात एक स्त्री, एक माता, एक राणी स्वतःच्या धैर्यानं, बुद्धीनं आणि रणशौर्यानं आक्रमकांच्या भयाचं साम्राज्य धुळीस मिळवत इतिहासाचा प्रवाह बदलून गेली. राणी नायकी देवी आर्यावर्ताची तेजस्विनी, भारताची सिंहीण, शौर्याची अमर ज्योत होत्या. इसवी सन 1178च्या त्या ऐतिहासिक रणांगणातील पराभवानंतर मोहम्मद घोरीला भारताकडे वळून पाहण्याचीही हिंमत झाली नाही. 13 वर्षे तो भारतापासून दूर राहिला, कारण घोरीनं मृत्यूला पाहिलं होतं राणी नायकी देवींच्या रूपात. घोरी विरुद्धच्या या महायुद्धात राणी नायकी देवी एकट्या नव्हत्या. दिल्लीचे सम्राट केल्हानदेव चौहान, नहरवालचे महाराज राय, जे तेव्हा फक्त 14 वर्षांचे होते, जालोरचे महाराजा कीर्तिपाल चौहान आणि अर्बुद पर्वताचे शासक परमार राजा धर्वर्ष परमार आपापल्या वैभवशाली सैन्यासह राणी नायकी देवींच्या बाजूनं उभे राहिले होते. भारत कुलातील 5 राजघराण्यांचा हा संघ देशाची मर्यादा, स्वाभिमान आणि संस्कृती वाचवण्यासाठी एकत्र आला होता. त्या रणांगणावर जेव्हा राणी नायकी देवींच्या तलवारीचा वार घोरीवर कोसळला, त्या रक्ताच्या एका थेंबात लपलेला होता घोरीच्या नशिबाचा शेवट. इतिहास सांगतो की त्या दिवशी घोरीची शरीराची शक्तीच नाही, तर त्याची लैंगिक क्षमता, त्याचा अहंकार, त्याची पशुतुल्य वासना, सर्व काही नष्ट झालं. राणी नायकी देवींच्या तलवारीनं त्याला नपुंसक बनवलं आणि त्यानंतर घोरी पुन्हा कधीही पूर्वीसारखा राहिला नाही. युद्धात पूर्णपणे असमर्थ झालेला घोरी शेवटच्या आयुष्यात कोणतीही लढाई स्वतःहून लढू शकला नाही. त्याला त्याच्या तयार केलेल्या गुलामांवर अवलंबून राहावं लागलं. त्यांच्याच मदतीनं त्याचा उरलेला कारभार चालला. इतकंच नव्हे तर घोरीचा वंशही पुढे चालू राहिला नाही. त्यानं त्याची सर्व संपत्ती आणि सत्ता स्वतःच्या गुलामांना वाटून दिली आणि एकेकाळी सम्राट होण्याचं स्वप्न पाहणारा घोरी एका वीरांगनेच्या तलवारीच्या भीतीनं आयुष्यभर थरथरत राहिला. राणी नायकी देवी सोलंकी म्हणजे असं एक नाव जिनं जगाला दाखवून दिलं की भारतीय स्त्री रणांगणात उतरली तर तिच्या मार्गात येणाऱ्याचा विनाश निश्चित असतो. त्यांच्या शौर्यानं
फक्त घोरी नाही तर संपूर्ण आक्रमक वृत्तीचं कणाकणानं दहन केलं. त्या भारतभूमीच्या अद्वितीय सिंहिणी सर्व स्त्रियांसाठी अमर प्रेरणा आणि भारताच्या शौर्य परंपरेचं अमीर प्रतीक बनल्या. पण दुर्दैवानं इतिहासाच्या पानांवर या वीरांगनेचा इतिहास अंधारात का राहिला? इतकी महान पराक्रमी स्त्री मोहम्मद घोरीसारख्या क्रूर राजाला आत्मविश्वासाच्या आणि पराक्रमाच्या बळावर सामोरी गेली. तिने 4 पराक्रमी राजांना संघटित करून स्वतःच्या नेतृत्वाखाली एका क्रूर आणि बलाढ्य राजाचा पराभव केला. केवळ पराभव नाही तर त्याला आयुष्याची अद्दल घडवली. असा पराभव केला की तो बलाढ्य राजा शारीरिक आणि नैतिकरित्याही पराभूत झाला. एक स्त्री आपल्या शौर्यानं हा इतिहास घडवू शकते आणि इतिहासाच्या पानांवर मात्र ती अज्ञात राहते, हे केवढं मोठं दुर्दैव. म्हणूनच आमच्या या मालिकेद्वारे आम्ही अशा वीरांगनांचा इतिहास आपल्यासमोर आणू इच्छितो ज्यांचा अतुलनीय पराक्रम अंधारात राहिला. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून तुम्ही आपल्या भारत देशातील या वीरांगनांच्या पराक्रमाला, शौर्याला सर्वांपर्यंत पोहोचवू शकता. तेव्हा आमचा हा व्हिडिओ, ही मालिका इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन वीरांगणेसह आमच्या शौर्यगाथा या मालिकेत.